नमस्कार मंडळी, जय हरी विठ्ठल. आज आपण जाणून घेणार आहोत पंढरपूरच्या वारीचं असं एक अद्भुत गुपित जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. मंडळी, तुम्हाला माहित आहे का, 5 वेळा काशीला आणि 3 वेळा द्वारकेला जाऊन जे पुण्य मिळतं ते फक्त एका पंढरपूरच्या वारीने मिळतं. हो, अगदी खरं आहे. संत नामदेव महाराज म्हणतात, पृथ्वीवरी तीर्थे असती अपार, परी पंढरीची सर एकाही नाही. याचा अर्थ फार सुंदर आहे. तो म्हणजे या पृथ्वी तलावर हजारो लाखो तीर्थक्षेत्रे पवित्र स्थानं आहेत. काशी, द्वारका, प्रयाग, बद्रीनाथ, रामेश्वर अशी अनेक पवित्र ठिकाणं आहेत. पण त्या सर्व पवित्र ठिकाणांची सरसमानता किंवा बरोबरी पंढरपूर या तीर्थक्षेत्राला नाही. कारण पंढरपूर हे फक्त एक तीर्थ नव्हे, तर साक्षात भक्त आणि भगवंत यांचा संवाद होणारे, भक्तीला साक्षात प्रत्यक्ष रूप मिळणारे जागृत तीर्थ आहे. सर्व तीर्थांतून पंढरी श्रेष्ठ आहे असा दाखला संत नामदेव महाराज देतात. याचा गाभा असा, तीर्थ जितकीही असली, पंढरपूरची सर तो अनुभव इतर कुठेही मिळत नाही. हे वाक्य वारकरी संप्रदायात आणि संत साहित्यात अतिशय पूज्य मानलं जातं. तसेच तर न करी आळस, जाय पंढरीशी, अवघी सुख राशी तेथे आहे असे संत चोखामेळा यांनी म्हटले आहे. याचा अर्थ फार सुंदर आहे. तो म्हणजे कोणताही आळस, टाळाटाळ करू नकोस, पंढरपूरला निघून जा. कारण पंढरपूरमध्ये सगळी सुख, समाधान, परमेश्वराच्या भेटीचा आनंद, भक्तीचा रस हे सर्व काही मिळतं. तिथे गेल्यावर देह, मन आणि आत्मा तिन्ही गोष्टी सुखावतात. तेथील भक्तिमय वातावरण, विठोबाच्या दर्शनाचा आनंद, संतांचा संग हे सारं जीवनभर पुरणारं आत्मिक समाधान देतं. थोडक्यात गाभा असा की पंढरपूरला जाणं कधीही चुकवू नको, कारण तिथे सर्व सुखांचा खजिनाच आहे. पंढरपूरची वारी म्हणजे फक्त पुण्य नव्हे, तर सर्व संतांचा प्राण आणि भक्तीचं माहेरघर. म्हणूनच म्हणतात, अवघी दुमदुमली पंढरी, भगव्या पताका खांद्यावरी, तुळशी वृंदावन डोक्यावरी, भाव भुकेल्यांची ही वारी. देव भावाचा भुकेला आहे याची प्रचिती पंढरपूरला येते. याचा आध्यात्मिक अर्थ असा की परमेश्वराला आपल्या भक्तांकडून मोठ्या पूजा, नैवेद्य, अलंकार काही नको असते. त्याला हवी असते ती फक्त शुद्ध, निरपेक्ष भक्ती आणि प्रेमभावना. पंढरपूरच्या वारीत किंवा विठोबाच्या मंदिरात गेल्यावर हे ठळकपणे जाणवतं. लक्षावधी लोक तिथं जाती, धर्म, श्रीमंत गरिबाचा भेद न ठेवता नुसत्या प्रेम भावनेने विठोबाच्या चरणी लोळण घेतात. कुणीही विठोबाला सोन्या मोत्याचं काही देत नाही, पण विठोबा मात्र प्रत्येकाच्या हाकेला प्रतिसाद देतो. ज्याचं मन शुद्ध आहे, ज्याचं अंतःकरण प्रेम भावनेनं ओतप्रोत भरलेलं आहे, त्याच्या पाठीशी विठ्ठल कायम उभा असतो. म्हणून संत तुकाराम महाराजही म्हणतात, माझं देह भेटावा पंढरीनाथा, दर्शनी येत असे मना जैसा. हेच आहे पंढरपूरचं विशेष, भाव आणि भक्तीची जागा. आणि म्हणूनच देव भावाचा भुकेला आहे. आणि ते प्रत्यक्ष अनुभवायचे असेल तर एकदा तरी पंढरपूरला जायलाच हवे. मंडळी, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन जरूर दाबा. जय हरी विठ्ठल. धन्यवाद.